नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आपली ही जी वास्तुशास्त्र संदर्भातली जी आपली व्हिडिओची व्हिडिओ बनवणं चालू आहे आपलं, प्रत्येक वेगवेगळ्या विषय घेऊन. त्यातला हा म्हणजे आजचा व्हिडिओ हा बेडरूम म्हणजे शयनकक्ष. मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे ना, देवघरासाठी कुठली ऊर्जा आपल्याला हवी असते, त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारासाठी कुठली ऊर्जा हवी असते, म्हणजे कोणाकोणाची ऊर्जा हवी असते. त्यानंतर मग आता आपण काय बघू, आजचा व्हिडिओ जो आहे हा शयनकक्ष म्हणजे किचनसाठी, माफ करा, बेडरूमसाठी. शिवाय मंडळी, आता एक लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोच आहे, आपल्याला वास्तूमध्ये जी दिशा लाभलेली आहे, म्हणजे आपल्या वास्तूला जी दिशा लाभली आहे तिथं कायम आहे की नाही. त्यानंतर मग त्याच वास्तूमध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत रचना आहे त्या ती रचना देखील कायम आहे की नाही. यालाच आपण काय म्हणतो की आपल्या म्हणजे संचित प्रारब्ध कर्मभोगाप्रमाणे ज्या ज्या दिशेने किंवा ज्या ज्या ग्रहांच्या माध्यमातून, नक्षत्रांच्या माध्यमातून आपले जे कर्मभोग विधिलिखित असतात, त्याप्रमाणे आपलं आयुष्य त्याप्रमाणे त्या जागी सुरू झालेलं असतं. आपलं आयुष्य जगत असतो आपण, बरोबर नाही. वास्तू कशी असू दे, त्याच वास्तूमध्ये आनंद, दुःख, हर्षोल्लास, समाधान, यश सगळं आपण उपभोगतो की नाही. मग एखाद्या गोष्टीला आपण अशुभ मानून मन कलुषित का करून घ्यायचं, येते लक्षात. त्यामुळे डोक्यातून दोष हा प्रकार काढून टाका. दोष करत बसलात ना तर खरंच तो दोष लागतो. मग मुळात तो दोष नसतोच. ठीक आहे, रचनेमध्ये तफावत असेल, पण ज्या रचनेमध्ये आपल्याला जी वास्तू लाभली आहे त्याच्यात आपल्याला राहावंच लागतं की नाही. तर वास्तुशास्त्र काय सांगतं, जी तुम्हाला प्राप्त वास्तू आहे त्याच वास्तूमध्ये ज्या सेक्शनसाठी किंवा ज्या विभागासाठी तुम्हाला जी ऊर्जा आवश्यक असते ती ऊर्जा वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्राने सांगितले की कुठून मिळवायची, कशी मिळवायची. आपल्याला फक्त त्या सेक्शनच्या, त्या विभागाच्या, त्या अंतर्गत रचनांच्या, त्या दिशेच्या ऊर्जा त्या दिशेच्या फ्रिक्वेन्सीवरती मेंटेन करायच्या असतात, बरोबर की नाही. त्यातलाच हा आजचा व्हिडिओ म्हणजे बेडरूम शयनकक्ष. शयनकक्षासाठी 2च ऊर्जा महत्त्वाच्या, शुक्र आणि मंगळ, बरोबर ना. त्यातला तर शुक्र हा 60% लागतो आणि मंगळ हा 40%. आता याच्यामध्ये शुक्राचे गुणधर्म, म्हणजे शुक्राची विशेषता, मंगळाचे गुणधर्म, मंगळाच्या विशेषता, याच्यातून निर्माण होणारा प्रणय, याच्यातून म्हणजे जी ह्या दोघातून निर्माण होणारी जी सुखमयता आहे, सुख आहे, समाधान आहे. एखाद्याला समजा रात्रभर झोप लागत नसेल तर तो दुसऱ्या दिवशी योग्य पद्धतीने काम करू शकतो का. कारण झोपच झालेली नाही आहे ना. मग आपण त्याला म्हणतो तर रात्री झोप नाही झाली, मग पित्त वाढलं, असं झालं, तसं झालं. सगळं बरोबर आहे ते, पण मुळात ज्या ठिकाणी आपण शयन करतो, म्हणजे जिथे आपलं बेडरूम असतं किंवा जिथे आपल्याला नियमित त्या जागी झोपायची सवय असते किंवा आपलं ते दिनक्रम असतो, त्या ठिकाणी आपल्याला नेमकं
कुठली ऊर्जेचं म्हणजे प्राबल्य तिथे मेंटेन करायचं असतं, तर शुक्र आणि मंगळाचं. आता हे वेगळ्या पद्धतीने आपण काय डेव्हलप करू शकत नाही. आपण प्रयत्न करतो ना की बेडरूमला स्काय ब्ल्यू रंग लावा किंवा गुलाबी रंग लावा वगैरे वगैरे, किंवा दोघांचं कॉम्बिनेशन लावा. असे बरेच प्रकार चालतात. पण याच्यातलं मर्म असं आहे मंडळी, तुम्हाला शुक्र आणि मंगळ कसे ठरतात हे म्हणजे थोडंसं ज्योतिषशास्त्राच्या आधाराने आपण जर प्रयत्न केला तर आपापल्या जन्मनक्षत्रानुसार आपल्याला शुक्र आणि मंगळ कसे ठरतात हे महत्त्वाचं असतं. म्हणजेच शुक्र आणि मंगळाची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांचा आपल्यावरती कुठल्या पद्धतीने प्रभाव होणार असतो, नकारात्मक आहे की सकारात्मक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला त्या ऊर्जा जाणवत असतात. या सगळ्या भागाला एका बाजूला करू आपण काय करायचं, फक्त जिथे आपलं शयनकक्ष आहे, बेडरूम आहे, त्या बेडरूममध्ये दिवसभरासाठी म्हणजे 24 तासासाठी शुक्र आणि मंगळाची ऊर्जा ॲक्टिव्हिटी ठेवावी लागते. शुक्राची साधारण 60% आणि मंगळाची 40%. तर ही ऊर्जा मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय वेगळं विशेष असं करायची गरज नाही आहे. कारण ह्याच मुद्द्यावरती आम्ही थोड्याशा संशोधनातून, किचकट जरी असलं तरी त्या संशोधनातून ऊर्जा निर्मितीचं माध्यम निर्माण करून ठेवलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला तुमचं बेडरूम मग कुठेही असू दे, ज्या वास्तूमध्ये बेडरूम मग उत्तरेला असू दे, आग्नेयेला असू दे, वायव्येला असू दे, कुठेही असू दे, त्या बेडरूमसाठी लागणारी शुक्र आणि मंगळाची ऊर्जा आपल्याला सहजपणे 24 तास ॲक्टिवेट ठेवता येते, शुद्ध संतुलित प्रमाण पातळीवर. त्याचेच आता हे तिथे पाहताय ना, हे सगळे इथे कुपिका आहेत, वरती कुंभ आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे नैसर्गिक वस्तूंची एकत्रितपणे म्हणजे गोळा करून ठेवून एका विशिष्ट मुहूर्तावरती त्या एकत्र करून त्यांना आपण बोलतो ना, मंत्रोच्चाराने चार्ज करून आपण त्या वास्तू ऊर्जेची माध्यमं तयार करून ठेवलेली आहेत. तर डोक्यातली चिंता काढून टाका की माझं बेडरूम चुकीच्या दिशे आहे, मग काय करू, कसं करू. हां, बेडरूममध्ये झोपताना डोकं दक्षिण पश्चिमेला असावं, दक्षिणला किंवा पश्चिमेला, आणि पाय कुठे असावेत तर पूर्व किंवा उत्तरेला. एवढं जरी जपलं तरी चालतं की नाही. याच्या व्यतिरिक्त मग त्या बेडरूमला आवश्यक, शयनकक्षाला आवश्यक असलेली ऊर्जा जर आपण सहजपणे मेंटेन केली ह्या ऊर्जा कुपिकामधून किंवा ऊर्जा कुंभातून, किती सहज आणि सोपं होईल ना ते. घाबरू नका. बेडरूम कुठेही असू दे, त्या बेडरूमला आवश्यक असलेली ऊर्जा आता आपल्याला संतुलित राखता येते. ठीक आहे. मग तुमच्या घराचा म्हणजे जो नकाशा आहे तो कुठल्याही दिशेने असू दे, दिशा उपदिशा म्हणजे मुख्य दिशा उपदिशा कुठेही म्हणजे, किंवा म्हणजे त्यांची अवस्था विदेशामध्ये जरी झाली असतील तरी सुद्धा घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर बेडरूमसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती शुक्र आणि मंगळाची 60% आणि 40% ही तुम्हाला सहजतेने मेंटेन करता येऊ शकते. ज्यांना कोणा ही ऊर्जा मेंटेन करायची आहे, मग तुमचं बेडरूम कुठेही असू दे, कुठल्याही दिशेला असू दे, कुठल्याही कोपऱ्यामध्ये असू दे, मध्ये असू दे, कसे असू दे, त्यातली ऊर्जा तुम्हाला मेंटेन करता येते. त्यासाठीच आम्ही दिव्य ऊर्जा, ज्योतिष, वास्तू ऊर्जा ह्या माध्यमातून वास्तू ऊर्जा कुपिका आणि वास्तू ऊर्जा कुंभ तयार करून दिले. त्याचा तुम्ही सदुपयोग साधू शकता. लक्षात. ती कुपिका किंवा कुंभ मागवायची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ते मागवून घ्यायचं. तिथेच ह्या मागवल्यानंतर ही शयनकक्षाची कुपिका किंवा शयनकक्षाचा कुंभ
तुम्हाला तिथेच त्याच जिथे बेडरूम आहे तिथे कुठेही आसपास एकतर एखाद्या टिपॉयवरती किंवा एक खाली किंवा भिंतीच्या स्कर्टिंगमध्ये ती तुम्ही ट्यूब कुपिका ठेवू शकता, जेणेकरून ती संपूर्ण जो परिसर आहे म्हणजे बेडरूमचा जो एरिया आहे तो पूर्णपणे शुक्र आणि मंगळाच्या ऊर्जेने त्यांच्या बॅलन्स फॉर्ममध्ये मेंटेन राहील. ठीक आहे. आता पुढचा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. तो विषय असेल साधारण म्हणजे WC टॉयलेट किंवा स्वच्छतागृह. ओके. तर आता इथे थांबूया. ह्या व्हिडिओतला हे आपल्या वास्तूचे जे व्हिडिओ बनवतोय त्या शृंखलेमधला हा व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि असाच हा जो माहितीचा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा. थांबूया इथे. ओम नमो नारायण. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत शुभम भवतु.